आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। बारामती पश्चिम भागामध्ये आजही अनेक गावांमध्ये पुरेसा पाऊस नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत। दरम्यान खरीप हंगामामध्ये असलेल्या पिकांना आवश्यक असलेला युरिया सध्या मिळत नाहीये। शेतकऱ्यांसाठी आलेला हा माल रात्रीतच गायब केला जातोय, तर हा माल बेकायदेशीर बाजारामध्ये वाढीव दराने विक्री होतोय अशा अनेक तक्रारी आहेत। बारामतीच्या ग्रामीण भागात खासगी खत औषध विक्रेते दुकानांमधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जाते। या विरुद्ध कारवाई करण्यासाठी तालुका स्तरावरती नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आर्थिक लाभासाठी व्यावसायिकांना पाठीशी घालतायत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। याबाबत दखल घ्यावी अशी मागणी देखील करण्यात येते। बारामती तालुक्यामध्ये सध्या युरिया खताच्या दिखाऊ टंचाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत। शेतकऱ्यांना आलेला युरिया वितरकांच्या मनमानी कारभारामुळे रात्रीमध्येच गायब होतोय, मात्र या विरुद्ध कारवाई होत नाही असा आरोप मोरगाव येथील ग्रामस्थांनी केलाय। आज मोरगाव येथील बारामतीचे खरेदी विक्री संघाचं दुकान आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना गेली महिनाभर झालं युरियाची आवश्यकता, युरिया खताची, परंतु युरिया खत या ठिकाणी आलं तरी ते रात्रीचं वशिल्यावरती किंवा चढ्या बाजाराने ते विकलं जातंय। रात्रीचं ट्रॅक्टर भरून जातात, त्याचे इव्हिडंट आमच्या शेतकऱ्यांनी काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांची जाणून बुजून या ठिकाणी पिळवणूक होती। आज सकाळी 7 वाजेपासून दुकान उघडायच्या अगोदरपासून लोक शेतकरी लाईनीला लागलेले आहेत। हा जो विक्री करायला जो काउंटरला बसला तो म्हणतो युरिया नाही, आणि शेजारच्याच गोडाऊनमध्ये इथं 50 पोत्याचं त्यांनी साठा करून ठेवलेला आहे। तर ही जी काय बारामतीमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक चालली ती होणं योग्य नाही। सरकारने याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे। दिवसेंदिवस शेतीमालाचे बाजार कमी होत चालले आहेत आणि बियाणे आणि खतांचे बाजार वाढत आहेत। त्या वाढत्या महागाईमुळे शेतकरी फार मोठं अडचणीत आला, शेतकऱ्याचं कंबरट मोडलेलं आहे आणि अशी जर काळा बाजार मनोहर तावरे, C24 बारामती।